ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। तर आता सायली सुखरूप घरी पोहोचल्याचा मेसेज जेव्हा अर्जुनने कुसुमला पाठवलेला असतो, तर त्यानंतर कुसुमताई सायलीला भेटायला दुसऱ्या दिवशी जेव्हा आता सुभेदारांच्या घरामध्ये आलेली असते, तर तिला आता प्रतिमेला पाहून मोठा धक्काच बसणारा असतो। तर प्रतिमेबद्दलचा आता कुसुम खूप मोठा खुलासाही करणार असते। तर त्याचबरोबर आता सायली प्रिया आणि अर्जुन या दोघांची होणारी मैत्री पाहून खूप जळत असते आणि सायलीच्या मनामधल्या आता ज्या प्रेमाच्या भावना निर्माण झालेल्या असतात अर्जुन विषयीच्या, त्या वेळीचा आता चैतन्याच्या लक्षात येणार असतात व अर्जुनला आता चैतन्य सायली खरोखर त्याच्या प्रेमात पडल्याची बातमी देणार असतो। तर कुसुमताई आता प्रतिमाबद्दलचा असा कोणता खुलासा करणार आहे व जेव्हा आता सायली खरोखर आपल्या प्रेमात आहे ही गोष्ट अर्जुनला समजल्यानंतर अर्जुन पुढे काय निर्णय घेणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे आता नाटकी प्रिया उगाचच पुढे पुढे करून सतत स्वतःचा अपमानच करून घेत असते, कारण त्याचा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की प्रतिमा आपल्याला काही ओळखू शकत नाही, परंतु प्रतिमा ही सायलीला सगळं काही बोलू शकते, सांगू शकते आणि ती सायलीशिवाय राहूही शकत नाही। त्यामुळे आता सर्वच जण जे काही सांगायचं ते सायलीला सांगत असतात आणि सायलीचं सर्वच जण कौतुक करतायत हे पाहून प्रिया मात्र तिच्यावरती खूप जळत असते। पूर्णाजीने आता तिथे कल्पना आणि सायलीला सांगितलेलं असतं की आता सगळं काही प्रतिमेच्या आवडीचंच करा। तर रविराज आणि प्रिया दोघेही आता सुभेदारांच्या घरी राहणार असतात। तर त्यानंतर आता घरच्या सगळ्यांनी नागराज आणि सुमन या दोघांनाही निरोप दिलेला असतो। तर त्यानंतर आता सायली प्रतिमासाठी जेवण घेऊन जाते, तेव्हा आता प्रतिमा थोडीफार घाबरत असते, परंतु सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या तुम्ही घाबरू नका, मी सांगितलं होतं ना की या घरात फक्त तुम्हाला प्रेम मिळणार आहे आणि या प्रेमाचा स्वीकार करायचा मनाची स्थिती तुमच्या नक्की करा। तर त्यानंतर तोपर्यंत आता सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि जेवण झाल्यानंतर तिथे आता सगळेच जण झोपण्यासाठी निघालेलेच असतात। इतक्यात आता प्रतिमा पळतच बाहेर आलेली असते, तेव्हा ती खूप घाबरलेली असते। तेव्हा आता सगळेच जण प्रतिमाची काळजी करतात, तेव्हा आता सायली त्यांना विश्वास देते की तुम्ही काळजी करू नका, काय झालं प्रतिमा त्या। तेव्हा आता प्रतिमा इशारे करून खुणेद्वारे सांगते की तिला झोपच येत नाहीये आणि तिला तिथे राहावंसही वाटत नाहीये। तेव्हा आता सायली सांगते की प्रतिमा त्या हे घर ही खोली तुमचीच आहे ना, ही सगळी माणसं तुमचीच आहेत, ठीक आहे चला। आणि त्यानंतर सायली आता प्रतिमाला रूममध्ये परत घेऊन येते। तर सायलीच्या पाठोपाठ तिथे सगळेच जण आलेले असतात। तेव्हा आता सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या तुम्हाला झोप येत नाहीये ना, तुम्ही माझ्या मांडीवरती झोपा। तेव्हा प्रतिमाला आता आश्चर्यच वाटतं, तर सायली सांगते की प्रतिमा त्या तुम्ही माझ्या मांडीवरती झोपा, त्यानंतर बघा तुम्हाला कशी छान झोप लागेल। तेव्हा आता सायली प्रतिमासाठी अंगाई म्हणत असते आणि एखाद्या छोट्याशा बाळासारखं प्रतिमाला थापटवून झोपत असते। तेव्हा आता सगळेजण चकित होऊन सायलीकडे पाहतच राहतात। तर सायली मात्र आपल्या धुंदीतच असते, सगळ्यांचे डोळे आता पाणावलेले असतात, सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात। खरं तर नियती सगळ्यांना एकच संकेत देऊ पाहत असते, ते म्हणजे सायलीच तिची मुलगी आहे। तेव्हा आता पूर्णाही कल्पनाला सांगते की तुला आठवतंय की आपल्या तन्वीला जेव्हा लहानपणी झोप लागत नसायची तेव्हा प्रतिमा हीच अंगाई गाऊन तिला झोपवत होती। तेव्हा आता कल्पना रविराज म्हणतात की हो पूर्णाई। तर पूर्णाजी म्हणते की अगदी सायली आपल्या प्रतिमेला तशीच झोपवते हो ना। तेव्हा आता पूर्णाजी सांगते की ठीक आहे आपण जाऊयात आणि ती इशाऱ्याने आता प्रत्येकाला आपापल्या रूममध्ये जाण्यासाठी सांगते। तर तोपर्यंत प्रतिमाला आता सायलीने आपल्या मांडीवरती झोपवलेलं असतं, सायलीच्या डोळ्यांमध्ये सुद्धा अश्रू आलेले असतात, का कोण जाणे, परंतु सायलीला प्रतिमाची खूप काळजी वाटत असते, तिच्या बद्दल खूप ओढ निर्माण झालेली असते। दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पना सायली किचनमध्ये काम करत असतात। इतक्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मला कॉफी हवी आहे आणि मला लवकरात लवकर ऑफिसलाही जायचं आहे, तेव्हा प्लीज कॉफी द्या। इतक्यात तिथे प्रिया येते आणि प्रिया सांगते की अर्जुन अरे तुझ्यासाठी कॉफी मी करणार आहे, तुला जशी कॉफी आवडते ना तसं मला आता कळलं आहे, मी बनवते। तेव्हा आता अर्जुनला एकतर प्रियाला आपल्या जाळ्यात अडकवायचं असतं, त्यामुळे नकार देऊनही चालत नसतं। तर अर्जुन आता तिथे प्रियाला म्हणतो की हो तन्वी, अगं मग ठीक आहे, तुझ्या हातची कॉफी प्यायला आवडेल मला। तेव्हा आता कल्पनासुद्धा ते चकित होऊन पाहते अर्जुनकडे आणि अर्जुन आता तन्वीशी इतका चांगला कसा वागतोय हा
तिथे कल्पनालाही प्रश्न पडलेला असतो, परंतु सायलीचा मात्र खूप तिळपापड होत असतो. तर प्रिया त्यानंतर किचनमध्ये येते आणि सायलीच्या शेजारी उभी राहते. तेव्हा आता सायली सांगते की यांना जशी कॉफी आवडते करायला जमणार आहे का तुला. त्यावेळी आता अर्जुन मुद्दामच म्हणतो की सायली नो प्रॉब्लेम, तन्वी जशी कॉफी बनवेल ना अगदी ती कॉफी प्यायला तयार आहे मी. तेव्हा आता प्रिया खूप खुश होते आणि सायली चिडलेली असते. तर त्यानंतर प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते आणि अर्जुनला ती कॉफी देते. तेव्हा आता अर्जुनला ती म्हणते की अर्जुन तुला हवी तशी कॉफी मी बनवली आहे, माझ्या हातची कॉफी पिऊन तरी बघ. त्यावर त्या अर्जुन आता सांगतो की तन्वी अगं तू माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने कॉफी बनवली आहे ना, मग चांगलीच झाली असेल की. तर त्यानंतर अर्जुन जेव्हा कॉफी पितो त्याला मात्र कॉफी आवडलेली नसते, परंतु मुद्दाम आता तो सर्वांसमोर तिचं कौतुक करतो आणि म्हणतो की वा तन्वी खरोखर तुला जमली आहे. तर तिकडे आता सायली खूप चिडलेली असते अर्जुनवरती. इतक्यातच तिथे आता कुसुम आलेली असते. कुसुम आल्यानंतर ती सायलीला पाहते. कुसुम आता तिथे सांगते की सायली अगं तू कुठे गेली होतीस, अगं आमचा जीव तुझ्यासाठी किती कासावीस झाला होता माहिती आहे का, आम्ही तुझ्या काळजीमध्ये होतो. त्यानंतर अर्जुन सरांनी मला सांगितलं फोनवरती आणि मला खूप भीती वाटायला लागली, मी इथे आले होते, तुला सगळेच जण खूप शोधत होते, तू असं न सांगता कशी काही जाऊ शकतेस सायली, तू सांगून तरी जायला हवं होतंस ना. तेव्हा आता एकामागून एक कुसुमचे प्रश्न काही संपतच नसतात. त्यावेळी आता कल्पना कुसुमला म्हणते की अहो कुसुमताई सायलीला बोलू तरी द्या. आणि सायली काही आता न सांगता गेली म्हणजे काय तिने मुद्दाम केलं असं नव्हतं, म्हणजे सायली एका अर्थाने गेली तेही चांगलंच झालं. जर सायली आता तिथे गेली नसती ना आपल्याला न सांगता, तर कदाचित आजचा सोन्याचा दिवस आम्हाला कधी पाहायलाच मिळाला नसता. त्यावरती आता कुसुम म्हणते की म्हणजे कल्पनाताई तुम्ही नक्की काय म्हणत आहात. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो कुसुमताई तुम्ही थांबा इथेच. तर पुन्हा येते आणि पुन्हाहीसुद्धा आता कुसुमला विचारपूस करते. तर कुसुम सांगते की काय आहे ना की अर्जुन सरांनी काल मला मेसेज करून सांगितला की सायली परत घरी आले आहे. तेव्हा मला खरंच सायलीची खूप काळजी वाटत होती म्हणून मी आले होते तिला भेटायला, म्हणजे खरं तर तिचे कान उपटायलाच आले होते. असं न सांगता कशी काय जाऊ शकते ती, सगळ्यांचा जीव तू टांगणीला लावला होता. खरं तर सायली अशी कधीच वागत नाही, परंतु का कोण जाणे काल ही अशी का वागली असेल. तेव्हा आता पूर्णाजी पण तेच सांगते. ती म्हणते की सायली तिथे आता प्रिया आणि रविराज सुद्धा असतात. तेव्हा आता कुसुम त्यांना पाहून जराशी थक्कच होते. तर तिथे आता पूर्णाजी सांगते की कुसुमताई तुम्ही खालती बसा आधी. काय आहे ना सायली काल जिथे गेली होती ना तिथे खरं तर देवी आईनेच तिला पाठवलं असेल, तिने संकेत दिले होते सायलीला आणि म्हणूनच आज आम्हाला तो सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय. तेव्हा आता कुसुमताई म्हणते की तुम्ही सगळे तसं बोलत आहात, नक्की काय घडलंय कळत नाही आहे मला. तेव्हा आता सायली सांगते की अगं कुसुमताई मी कोणाला शोधायला गेले होते माहिती आहे, प्रतिमा आत्याला. तेव्हा आता कुसुमला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते की काय, परंतु मला मध्यंतरी तर सायलीकडून असं कळलं होतं की त्यांच्या बॉडीवरती. तेव्हा आता सायली सांगते की कुसुमताई तो सगळा झालेला एक गैरसमज होता, तेही सत्य हे शोधून काढतील नक्की काय होतं ते. परंतु प्रतिमा त्या परत आले आहेत, प्रतिमा त्याला मी घेऊन आले आहे आज आणि त्यामुळेच सगळेजण तुझ्याशी याचं बोलत आहेत. इतक्यात आता सायली कुसुमला म्हणते की थांब एक मिनिट, मी प्रतिमा त्याला घेऊन येते, तू पण बघ त्यांना, म्हणजे तू भेट त्यांना. तर त्यानंतर सायलीने जेव्हा आता प्रतिमाला बाहेर आणलेलं असतं तेव्हा आता कुसुमला मोठा धक्काच बसतो आणि कुसुम लगेचच पळत जाते आणि विचारते की कविताताई तुम्ही इथे कशा. तेव्हा आता सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि तिथे आता सायली म्हणते की कविताताई नाही कुसुमताई, अगं या आमच्या प्रतिमा आत्या आहेत. तेव्हा आता कुसुम म्हणते की काय, अगं याच त्या कविताताई ज्या माझ्यासोबत गेले कित्येक दिवस राहत होत्या. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर तिथे मुद्दाम आता अस्मिता म्हणते की म्हणजे आमच्या प्रतिमा त्या तुझ्यासोबत राहत होत्या आणि तू आम्हाला जराही भनक लागू दिले नाही, हे सगळं काय मुद्दाम केलंस का तू. तेव्हा आता कुसुम म्हणते नाही मी मुद्दाम का करेन, मी तुमच्या घरामध्ये येत जात होते, परंतु याच तुमच्या प्रतिमा त्या आहेत हे मात्र मला माहिती नव्हतं. त्यावर ते प्रिया आता मुद्दाम कुसुमला वेटीस धरते आणि ती म्हणते की माहिती नव्हतं म्हणजे आता तू कित्येक वेळा या घरात येऊन गेली आहेस ना, मग प्रतिमा म्हणजे माझ्या आईचे फोटो तू पाहिले नव्हतेस का. मला तर वाटतं ना की तुम्ही मुद्दाम केलं आहे, त्यावेळी तुम्ही सांगितलं नाही. तेव्हा आता कुसुम रडकुंडीला आलेली असते, कारण एकावर एक आता अस्मिता आणि प्रिया तिच्यावरती आरोपच लावत असतात. तर कल्पना आता तिथे सायलीला म्हणते की सायली कुसुमताईने तुला कविताताई म्हणजेच आपल्या प्रतिमाबद्दल काहीच नव्हतं सांगितलं. तेव्हा आता सायली म्हणते की कुसुमताई माझ्याशी यांच्याबद्दल बोलत होती, म्हणजे कविताताई आहेत माझ्यासोबत राहतात, त्यांच्यासोबत राहून मला आता
एक माझं सोबतचं माणूस मिळाला आहे असं सतत सांगत होते ते, परंतु मला माहिती नव्हतं की ते आपल्या प्रतिमा आत्याच आहेत. तर सायली त्यानंतर सांगते की काय झालं होतं माहिती का आई, जेव्हा कुसुमताईचा हात फ्रॅक्चर झाला होता ना, त्यावेळी मी तिला घेऊन दवाखान्यात तरी गेले होते, परंतु तेव्हा आता आम्ही घरात गेल्यानंतर पाहिलं होतं तर प्रतिमा आत्या तिथे नव्हत्या. आणि त्यावेळी कुसुमताईसुद्धा खूप घाबरली होती आणि आम्ही दोघींनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली होती कविताताई गायब झाल्या आहेत म्हणून. परंतु त्या कविताताई आपल्याच प्रतिमा आत्या आहेत हे आम्हा दोघींनाही माहिती नव्हतं. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणते की जाऊ देत, परंतु आपल्याला आपली प्रतिमा भेटली ना, त्यात आपलं भाग्य मानायचं. गेल्या कित्येक वर्षाची आपली प्रतीक्षा आता संपली आहे ना. तर त्यानंतर आता कुसुम तिथे प्रतिमाला विचारते की कविताताई, तुम्ही अचानक असं घर सोडून का निघून गेलात? तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कुठे कुठे शोधलं तुम्हाला आणि त्यानंतर पोलिसांनी सुद्धा तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुठे होतात? त्यावेळी आता कुसुमने सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा आता सायली घडला सगळा प्रकार सांगते की ती कशी अलिबागमध्ये गेली, त्यानंतर तिला प्रतिमा दिसली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन तिने प्रतिमाला शोधून घरी आणलं. हे सगळं प्रकरण आता तिने सांगितलेलं असतं. सगळेच जण आता प्रतिमा आपल्यात परत आले आहे यामुळे खूप खुश झालेले असतात. तर कुसुमने आता कविता म्हणजेच प्रतिमा हीच तिच्यासोबत राहणारी कविता होती या रहस्याचा खुलासा केलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन ऑफिसमध्ये गेलेला असतो. ऑफिसमधून तो जेव्हा घरी आलेला असतो तेव्हा आता सायलीला तो जेवायला वाढायला सांगतो. तर सायली आता मुद्दाम म्हणते की अर्जुन, हे जेवण मी तुझ्यासाठी बनवलं आहे, हा माझ्या हातचं तू पहिल्यांदा खातोयस ना, बघ माझ्या हातचं सगळं काही आवडेल हो तुला. तेव्हा आता अर्जुनला तिथे काहीच कळत नसतं की सायली अशी मुद्दाम का वागते. तर त्यानंतर अर्जुन आता सायलीला कॉफी मागितलेली असते. तेव्हा आता सायली तिथेही असंच बोलत असते की माझ्या हातची कॉफी तुला नक्की आवडेल आणि मी तुझ्यासाठी दररोज अशीच कॉफी करत जाईन. अर्जुन आता सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुमचं काय चाललं आहे नक्की? एक मिनिट, तन्वी जे बोलत होती तेच तुम्ही बोलताय, म्हणजे तुम्ही तन्वीचा तिरस्कार तर करत नाही आहेत ना? परंतु मिसेस सायली, ही गोष्ट समजून घ्या की हे सगळं काही आपल्यासाठीच चाललं आहे ना, मधुभावना सोडवण्यासाठी चाललं आहे. तेव्हा आता आज सायली खूप चिडलेली असते आणि ती मुद्दाम आता झोपायला जाते आणि झोपायला गेल्यानंतर सायली पांघरून काढते आणि त्यानंतर मुद्दाम अर्जुनला परत तेच बोलते. अर्जुन आता डोक्यालाच हात लावून बसतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन ऑफिसला गेलेला असतो तेव्हा आता सायली त्याच्याशी कसं वागते आहे आणि प्रिया जे करते आहे, जसं बोलते आहे, अगदी सायली तसेच टोमणे मला मारते, हे जेव्हा अर्जुनने चैतन्यला सांगितलेलं असतं तेव्हा चैतन्य हसायला लागतो आणि चैतन्यला अर्जुन म्हणतो की चैतन्य, इथे मला टेन्शन आलं आहे आणि तू माझ्यावरती हसून माझी मस्करी करायची सुचते आहे का तुला? त्यावरती आता चैतन्य हसायला लागतो आणि चैतन्य म्हणतं की अर्जुन, अरे तुझ्या लक्षात येत नाही आहे, सायली तुझ्या प्रेमात पडली आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की व्हॉट नॉनसेन्स, काय बोलतोयस तू चैतन्य? मिसेस सायली असं कधी करूच शकणार नाहीत. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, हेच गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये, जेव्हा तू प्रेमात पडला होतास ना तेव्हा मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तू त्याच्यावरती कधी विश्वासच ठेवला नाही आणि नंतर स्वतःच मला सांगितलं की मी सायलीच्या प्रेमात पडलोय. आताही तसंच चालू आहे. तू जेव्हा जेव्हा तन्वीसोबत असतो, तिच्यासोबत गोड प्रेमाने वागतो, बोलतो, तिने जे बनवेल ते खातो, तेव्हा मात्र सायली चिडचिड करते, हो ना? तुझ्यावरती खूप रागावलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, ॲक्च्युली मिसेस सायली असंच करतात माझ्यासोबत. मग पण तुला हे सगळं काही कसं कळलं? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे हेच तर, मुलींना जर एखाद्या मुलावरती जर प्रेम करत असतील आणि त्यांच्या आयुष्यात जर दुसरी कोणती मुलगी आली ना तर ती त्यांना सहन होत नसते आणि कदाचित तन्वी तुझ्यासोबत चांगले वागते, गोड वागते आणि सायलीला ना भीती वाटते आता तुला गमावण्याची, म्हणूनच सायली तन्वीचा तिरस्कार करते. त्यावेळी त्या अर्जुन म्हणतो की काय, परंतु मिसेस सायली असं कधी बोलणार नाहीत माझ्याशी. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, सायली त्या गोष्टी तुला बोलून का दाखवे? तू अजूनही सांगितलंय का सायलीला की तुझं तिच्यावर प्रेम आहे? मग सायली कसं काय सांगेल? तर अर्जुन आता खूप खुश होतो आणि तो म्हणतो की म्हणजे मिसेस सायली माझ्या प्रेमात आहेत तर. तेव्हा आता अर्जुन चैतन्याला विचारतो की पण सायली माझ्या प्रेमात आहे ही गोष्ट मला कशी काय कळू शकते? तेव्हा आता चैतन्य एक सल्ला देतो. तो सांगतो की तू मुद्दाम ना तन्वीसोबत लाडीगोडीने वाग, म्हणजे काय कर, तिला जास्तीत जास्त बोल, तिच्यासोबत जास्तीत जास्त फिर. तू जितका तिच्यासोबत जास्तीत जास्त टाइम स्पेंड करशील तितकी जास्त सायली वहिनी चिडेल आणि एकदा का सायली वहिनी तिरस्कार करायला लागली, चिडायला लागली की समजून जा की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे. चैतन्याने आता कानमंत्र तर दिलेला असतो, परंतु आता अर्जुनला सायली खरोखर आपल्या प्रेमात पडली आहे हे सत्य समजेल का आणि त्यानंतर अर्जुन तसा आता सायलीच्या तोंडून वदवून घेईल का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.
ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब